स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे मसाला कालवं। मासे खाणाऱ्यांना कालवं काय असतात हे तर माहीतच असेल। समुद्रकिनारी जी खडीक असतात त्याला चिटकून असतात ही कालवं। तर आज मी तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट मसाला कालवं कसे बनवायचे हे करून दाखवणार आहे। तर वेळ न घालवता सुरू करूया आजची कृती। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। मसाला कालवं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कालवं। मी अराउंड 250 ग्राम कालवं घेतलेली आहेत। अंदाजेच वजन घेतलेलं आहे, एक्झॅक्ट घेऊ शकत नाही कारण कालवं खूप पाणी सोडतो, म्हणून एक्झॅक्ट आपल्याला याचं वजन मिळत नाही। तर तुम्ही अराउंड 2 मोठ्या वाट्या सुद्धा माप घेऊ शकता। आता यांना आधी साफ करावे लागतात। स्वच्छपणे पाण्यातनं 3-4 वेळा धुवून काढावे लागतात। आता साफ म्हणजे कसं, कालवं जेव्हा तुम्ही हातात घेणार तर तुम्हाला थोडंसं जाणवेल कुठेतरी हार्ड सरफेस लागतोय, म्हणजे हार्ड पार्टिकल लागतोय, म्हणजे त्याच्यामध्ये कस असते, ती कस काढून घ्यावी लागते। जर ती राहिली तर खाताना दाताला कचकचेल आणि ते खाता येत नाही, म्हणून काळजीपूर्वक ती कस काढावी लागते। आणि काढून घेतल्यानंतर पाण्यातनं धुवून काढा आणि एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते काढून घ्या, कारण कालवांमध्ये खूप वॉटर कंटेंट आहे, तर पाणी सोडत राहणार, तर पाणी काढत राहावे। मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद, 3 चमचे स्पेशल आगरी लाल मसाला पावडर। लाल मसाला कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, चेक करा। आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल माझ्याकडे तर मला मेल करा, ईमेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। गरम मसाला आपल्याला घ्यायचा आहे पाव चमचा, चवीपुरतं मीठ घ्या, लसणाच्या पाकळ्या 15 मीडियम साईजच्या, अर्धा इंच आलं, चिंचेचा कोळ 1 मोठा चमचा किंवा 2 छोटे चमचे। आणि जर चिंचेचा कोळ नको हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आमसूल सुद्धा घालू शकता। त्यानंतर घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी। आता रेसिपी सुरू करूया। तर सर्वात आधी 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करा। तेल खूप कडकडीत गरम करायचं नाहीये, साधारण गरम झाल्यास याच्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि आलं घाला। स्टव लोवर ठेवा, फास्ट ठेवू नका, परतून घ्या हलकसं। आता याच्यामध्ये आपण घालूया आपले मसाले। तर सर्वात आधी घालूया हळद अर्धा चमचा आणि 3 चमचे भरून आपला स्पेशल आगरी लाल मसाला पावडर। आजची ही रेसिपी मी खूप कमीत कमी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवतेय, कारण याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे आपला आगरी लाल मसाला पावडर, कारण याच्यामध्येच एवढे फ्लेवर्स आहेत, एवढा स्वाद आहे की दुसरं काहीही याच्यामध्ये घालायची गरज नाहीये। आता याच्यामध्ये आपल्याला फक्त कालवं घालायची आहेत आणि मिक्स करायचं आहे। तर डायरेक्ट तुम्हाला कालवं मिक्स केलेली दिसतात, कारण कालवं घालताना जी क्लिपिंग होती ती जराशी डिलीट झालेली आहे थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे। तर त्या प्रोसेसमध्ये मी फक्त कालवं घालते याच्यामध्ये आणि पळीने साधारण मिक्स करते, दॅट्स इट। बॅटरी लो असल्यामुळे कॅमेरा बंद पडला, त्याच्यासाठी खरंच सॉरी, म्हणून ते क्लिपिंग मिस झाली। आता फक्त आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर मिक्स करा। जशी जशी उकळी येईल तसं तसं कालवं पाणी सोडत राहणार। तर आता आपण याला फक्त झाकण देऊन 10 मिनिटं शिजवणार आहोत आणि 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल ही कालवं साईजने सुद्धा छोटी झालेली आहेत आणि खूप पाणी सुद्धा सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। कोणाला वाटेल वरून पाणी घातलेलं आहे, पण असं काहीही नाहीये। कालवं खूप पाणी सोडतं, म्हणून जेव्हा कधी तुम्ही कालवं बनवणार तर याच्यामध्ये पाणी बिलकुलही कधी घालू नका। इनफॅक्ट याच्यामध्ये म्हणून टमॅटो किंवा कांद्याची सुद्धा गरज नाहीये। आता 2 मिनिटं याला असंच उकळी येऊन थोडंसं आटू द्या, म्हणजे पाणी याचं रेड्यूस होऊ द्या। आणि पाणी रेड्यूस झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता घालूया थोडंसं गरम मसाला पावडर, म्हणजे पाव चमचा, आणि चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ जर तुम्हाला हवा असेल तुम्ही जास्ती सुद्धा घालू शकता किंवा कमी सुद्धा घालू शकता, तुमच्या चवीनुसार। कोणाला आंबट जास्ती आवडत नाही म्हणून कमी घालावा किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। चिंचेचा कोळ घातल्यानंतर एक उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर आता गार्निश करा कोथिंबीरने आणि गरम गरम सर्व करा। मसाला कालवं तुम्ही कम्प्लिटली ड्राय करू शकता, आटवू शकता आणि ड्राय मसाला कालवं सुद्धा बनवू शकता, किंवा साधारण असं तुम्ही भाकरीसोबत खायला हलकासा मसाला तुम्ही ठेवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी?
गरम गरम भाकरीसोबत सर्व करा, मजा घ्या आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करा. थँक्यू.